प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा व हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका। तर मंडळी, आज तुम्हाला मी घेऊन आलो आहे या ठिकाणी राजापूर तालुक्यामध्ये 53 गुंठेची जागा आहे। एकच मालक आहे, सेपरेट सातबारा, सेपरेट नकाशा आणि वाडी वस्तीमध्ये भरवाडी वस्तीमध्ये गाव वस्तीमध्ये असलेली ही लोकवस्तीमध्ये असलेली ही शेत जमीन आहे। बघू शकता तुम्ही, पूर्ण प्लॉट हा टेबल प्लॉट आहे। काजूची मोठमोठाली झाडं या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। तर मंडळी, या ठिकाणी या प्लॉटचा विचार केला तर तुम्ही बघू शकता बागायत शेती या ठिकाणी केलेली आहे। तुम्हाला या ठिकाणी कोणतेही प्लांटेशन करायचं नाही आहे आणि प्युअर मातीचा प्लॉट आहे। या ठिकाणी काजूची लागवड जी केली आहे ती चांगल्या प्रकारे या ठिकाणी झालेली दिसते। झाडांची वाढ चांगली झालेली दिसते आणि त्या काजूंपासून उत्पन्नसुद्धा चांगलं दिसतंय। या ठिकाणी जो कंपाऊंडचा विचार केलात तर या ठिकाणी तार कंपाऊंड प्लॉटला घातलेलं आहे। तसेच जितावर आहे, म्हणजे जे पावसाळ्यामध्ये जे गिरी पुष्पाची झाडं आहेत ती आपल्या प्लॉटच्या वयला लावलेली आहेत। म्हणजे या ठिकाणी डिमार्केशन पूर्ण प्लॉटला केलेलं आहे। आपल्याला या ठिकाणी कंपाऊंड घालायची आवश्यकता नाही आहे, या ठिकाणी केलेलं आहे। तुम्ही बघता ही माझी गाडी आहे आणि ह्या जो कच्चा रस्ता आहे, जो कच्चा रस्ता आपल्या प्लॉटपासून म्हणजे डांबरी रोडपासून फक्त मोजून 50 मीटरचा रोड आहे। तो कच्चा रोड आहे पण अधिकृत आहे, जिल्हा परिषद नोंद असलेला, म्हणजे कायमस्वरूपी अधिकृत असलेला रस्ता आपल्या प्लॉटला कनेक्टेड आहे। कारण डांबरी रोडपासून पुढे जो रस्ता हा जातो आहे तो पुढे एक शेतकरी आहे, त्याचा फार्म हाऊस आहे आणि 2-3 शेतकऱ्यांची घरं आहेत त्या साईडला। म्हणजे तो रस्ता कायमस्वरूपी या ठिकाणी जिल्हा परिषद नोंद आहे याची, म्हणजे त्याची काही अडचण नाही आहे रस्त्याची। अशा प्रकारे शेतजमीन ही आपल्याकडे गावाकडे कोकणी घर बांधण्यासाठी किंवा तुम्ही गावाकडे राहण्याच्या विचारात असाल, तुम्हाला निसर्गामध्ये एखादं फार्म हाऊस बांधायचं असेल, शेतघर बांधायचं असेल, एखादं वीकेंड हाऊस बांधायचं असेल तर मंडळी त्यासाठी उपयोगी शेतजमीन आहे। कारण 1 गुंठ्यामध्ये तुम्ही फार्म हाऊस बांधू शकता। उरलेला जो प्लेस आहे 52 गुंठे, त्यामध्ये तुम्ही शेती करू शकता, कोणतीही शेती करू शकता। या ठिकाणी भात शेती करू शकता, नाचणी, वरी, म्हणजे जे पण तुम्हाला म्हणजे खरीप पीक घ्यायचं असेल ते घेऊ शकता किंवा रब्बी पिकामध्ये तुम्ही कोणतेही पीक घेऊ शकता। म्हणजे अशा प्रकारे जी शेती आहे ती या ठिकाणी उपलब्ध आपल्याला झालेली आहे। तर मंडळी, असे शेती जी आहे म्हणजे याच्यामध्ये डेव्हलपिंग आपल्याला जास्त करायचं नाही। डोंगर भाग नाही आहे, सपाट भाग आहे आणि मेन मुंबई गोवा हायवेपासून फक्त मोजून 4 किलोमीटरच्या अंतरावर आतमध्ये गाव वस्तीमध्ये असलेली आणि डांबरी रोडपासून फक्त आतमध्ये 50 मीटरचा रोड कच्चा असलेली, म्हणजे तो कायमस्वरूपी आहे अशी शेतजमीन। एकच मालक आहे, सातबाऱ्याला फक्त एकच नाव आहे, जास्त नावं नाही आहेत। तर म्हणजे अशा प्रकारची शेतजमीन घेताना कोणतीही अडचण आपल्याला येत नसते। तर तुम्ही ह्या शेतीचा विचार करू शकता, या जागेचा विचार करू शकता की ही जागा विकत घेऊ शकता तुम्ही। तसेच मंडळी, ही शेतजमीन असल्यामुळं शेतीचं सातबारा असणं आवश्यक आहे। शेतीचा दाखला तुम्हाला या ठिकाणी मी 15 दिवसामध्ये मध्य प्रदेशचा बनवून देत असतो। तर त्यासाठी तुम्ही या ठिकाणी कॉल करू शकता। रिजनेबल किमतीमध्ये शेतकरी दाखला बनवून दिला जाईल। म्हणजे ज्या लोकांकडे शेतजमिनीचा सातबारा नसेल त्या लोकांसाठी हा पर्याय आहे। तसेच मंडळी, पुणे आणि मुंबईपासून तुम्ही येत आहे तर 300-325 किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे। कोल्हापूरपासून येत आहे तर तुम्हाला 125 किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे। मुंबई म्हणजे गोव्याच्या साईडून येत आहे, म्हणजे गोव्यातनं येत आहे तर तुम्हाला 250 किलोमीटरच्या अंतरावर गोव्यापासून ही प्रॉपर्टी आहे। तर म्हणजे अशा प्रकारची ही शेतजमीन विकत घेऊन त्या ठिकाणी शेती करणं आपल्याला केव्हाही लाभदायक होऊ शकतं। वयाच्या 50 नंतर जर तुम्ही रिटायरमेंट होम म्हणजे गावाकडे एखादं फार्म हाऊस बांधण्याच्या दृष्टिकोनातनं विचार करत असाल तर नक्कीच या जागेचा विचार तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। मंडळी, खूप सुंदर जागा आहे, सपाट शेतजमीन आहे, काजूची लागवड केलेली आहे। प्लॉटमध्ये कमीत कमी 150 ते 250 ते 200 अशी झाडं, म्हणजे मी या ठिकाणी काउंट केलेलं नाही आहे झाडांचं, तर झाडांचं काउंटिंग तुम्हाला
दिलं जाईल. झाडं मोजलेली नाही आहेत, पण माझ्या हिशोबाने 150-200 झाडं या प्लॉटमध्ये असू शकतात. तसेच मंडळी, कोकणामध्ये जागा तुम्हाला विकत घेताना काही म्हणजे काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी माझ्याशी मांडू शकता. तसेच मंडळी, या प्लॉटपासून रेल्वे स्टेशनचा विचार केला तर तुम्ही जे रेल्वे स्टेशन आहे ते आपल्या प्लॉटपासून 12 किलोमीटरच्या अंतरावर रेल्वे स्टेशन आहे. बस स्थानक जे आहे ते 10-12 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच शैक्षणिक, वैद्यकीय किंवा इतर स्कूल, कॉलेजेस, वैद्यकीय सेवा ह्या सर्व आपल्या प्लॉटपासून 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर अवेलेबल आहेत. तर मंडळी, चांगली जागा आहे. बाकीचं तुम्ही सातबाऱ्याचं बघितलं तर खूप वर्ग 1चा सातबारा आहे, काही अडचण नाही आहे त्याच्यामध्ये. लवकरात लवकर या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या. थँक्यू. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जर मंडळी हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच कोकणातील जागेंचे व्हिडिओ नेहमी बघण्यासाठी यूट्यूब चॅनल हा माझा सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.